PSRच्या विमान उड्डाणावर बंदी घालण्यात आलेली आहे। या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी, DGCA न VSR कंपनीच्या विमान उड्डाणावर बंदी घातलेली आहे। या क्षणाची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी। DGCA ने ही मोठी कारवाई केली। VSR कंपनीच्या विमान उड्डाणावर आता बंदी घालण्यात आलेली आहे। आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। शिवाजी, सगळ्यात मोठी बातमी अजित पवारांच्या अपघात प्रकरणानंतरची। सगळ्यात मोठा पहिला दणका हा DGCA ने VSR ला दिलेला आहे। सातत्यानं VSR कंपनीवरती कारवाई करावी अशी मागणी रोहित पवार किंवा इतर अनेक अजितदादा पवार यांच्या गटाचे नेते आहेत ते सातत्यानं करत होते। आज एक प्रेस नोट काढून VSR वर DGCA ने महत्त्वाची कारवाई केलेली आहे। 4 जी विमानं आहेत त्यांच्यावरती ही बंदी घातलेली आहे। VTVRA, VTVRS आणि VTVRA आणि VTTRI स्टील द म्हणजे हे कंटिन्यू याच्यातली उड्डाणं होणार नाही। विमान वाहतूक संचालनालयाचा हा अत्यंत मोठा निर्णय आहे। लेजेट 4045 VTVRA, VRS, TRI या विमानांच्या उड्डाणावर ही बंदी घातलेली आहे। आपण सातत्यानं म्हणत होतो, सातत्यानं आरोप केले जात होते की VSR कंपनी ही सातत्याने या विमान उड्डाणांमध्ये काहीतरी तांत्रिक कारणं त्यांच्या उड्डाणावर बंदी घातली पाहिजे असे आरोप रोहित पवार यांच्याकडून सातत्याने होत होते आणि यावरच आता DGCA ने मोठी कारवाई केलेली आहे। हा पहिला दणका VSR वेंचर्सला दिलेला आहे। आपण पाहिले होतं की काही रिपोर्ट्स आले होते याची प्राथमिक ज्यावेळेस अहवाल आला त्यावेळेस अनेक विमान कंपन्या आहेत त्यांच्यावरती ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। पण आता प्राथमिक चौकशी जवळपास DGCA ने VSR ची सुरू केली होती आणि या तपासात अंती कुठेतरी काही महत्त्वाचे निर्णय DGCA ने घेतलेले आहेत। जो अजितदादा पवार अपघातात प्रकरणामध्ये ही कंपनी विमान उड्डाण ही जी कंपनी आहे अत्यंत महत्त्वाची मानली जात होती आणि या कंपनीवरती कारवाई करण्यात आली। अगदी धन्यवाद शिवाजी, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। DGCAच्या विमान उड्डाणांवर बंदी घालण्यात आलेली आहे। 4 विमानांच्या उड्डाणासाठी पूर्णपणे बंदी असेल अशीच माहिती आता समोर आलेली आहे।